अहो जाऊ दे आता, दादांची 1000ची प्रॉपर्टी रिलीज झाली आहे. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ साहेबांनी पुन्हा शपथ घेतली आहे. संजय राठोडांनी शपथ घेतली आहे. ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांना वॉशिंग मशीन मधून धुवून काढले, याचा अर्थ भाजपाला ते जे म्हणत होते ना की भ्रष्टाचार मुक्त भारत करणार आहोत आम्ही, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, तर काय असतं की जेव्हा अख्खं राज्य स्वच्छ करायचंय, आपण जेव्हा घर स्वच्छ करतो तेव्हा त्या घरातला सगळा कचरा एका डस्टबिन मध्ये टाकतो. भाजपाने सुद्धा महाराष्ट्र स्वच्छ केलाय. फक्त फरक एवढा आहे की महाराष्ट्रातला सगळा कचरा जो डस्टबिन मध्ये टाकायचा होता तो भाजप नावाच्या डस्टबिन मध्ये टाकलेला आहे. मला खरंच याचं वाईट वाटतंय. सन्मान्य भुजबळ साहेबांच्या सारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं होतं. मात्र मराठा ओबीसी या वादाचे बळी भुजबळ साहेब ठरले का असं राहून राहून वाटते. खरं तर ओबीसींच्या हक्कासाठी म्हणून भुजबळ साहेब मैदानात उतरलेले होते, परंतु मराठा ओबीसी वाद लावणारे अनेक लोक आता मंत्रिमंडळात दिसत आहेत, परंतु या मराठा ओबीसी वादाचे बळी भुजबळ साहेब झालेत. परंतु काहीतरी मला कळतंय की त्यांना राज्यसभेचं वगैरे पुनर्वसन करण्याचा दादांचा वगैरे प्रयत्न आहे, त्यांचा पक्षांतर्गत विषय. माझ्यासाठी परमादरणीय, भारतीय संविधानाप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे, संविधानाचा आदर केला पाहिजे आणि संविधानाला मानणाऱ्या लोकांनी तर संविधानाचा आदर केलाच पाहिजे. पण माझं म्हणणं हे आहे की ज्यांनी तोडफोड केली मुळात ते चळवळीचे लोकच नव्हते, ते संविधान मानणारे नव्हते. निळे गमचे घालून कोण गेलं होतं परभणी अशांत करायला, त्यांना शोधा असं माझं म्हणणं आहे. आंबेडकरी अनुयायांच्या आडून कुणी परभणीमध्ये जाळपोळ केली, तोडफोड केली, त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि सोमनाथ सूर्यवंशी, आणि चला 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की तुम्हाला एखादा आरोपी सापडला, त्याचा जीव घेण्याचा अधिकार कुणी दिला? देवेंद्र भाऊंनी आम्हाला उत्तर द्यावं. सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घ्यायचा अधिकार PI मरे, PSI तुरनर आणि LCB PI गोरगांड यांना कुणी दिला होता? त्यामुळे या 3ही मोंढा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन होणं अपेक्षित आहे. मला स्वतःला परभणीत जाऊन बसावं लागेल. देवा भाऊ, आपल्याकडून माझ्या अपेक्षा आहेत. मागचं सगळं आम्ही पुसून एक नवा अध्याय सुरू करायला तयार आहोत. नवा अध्याय म्हणून नवा गडी, नवं राज्य नाहीये, राज्य जुनच आहे. पण या नव्या पिढीकडून आमच्या अपेक्षा आहेत की महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी आणि चळवळीतल्या लोकांना आश्वस्त करण्यासाठी. आणि हे काय इतक्या पोटतिडकीने सांगावं लागतंय, तुम्ही फक्त गुन्हे दाखल करत नाही आहात, तर तुम्ही अख्खी चळवळ बदनाम करत आहात. आणि व्यक्ती बदनाम झाली तर चालते, संस्था बदनाम होऊन चालत नाही. यासाठी म्हणून या 3ही, आणि हे 3ही पोलीस निरीक्षक, हे 3ही पोलीस अधिकारी हे परभणीच्या मोंढा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत. परभणी, मोंढा पोलीस स्टेशन या 3 पोलीस कर्मचाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत यांना निलंबन केलं जावं आणि यांची तात्काळ चौकशी व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. 2 दिवसात जर हे होणार नसेल तर मला 2 दिवसानंतर परभणीत स्वतःला आंदोलनासाठी मैदानात उतरावं लागेल. अपेक्षा आहे की ती वेळ आपण येऊ देणार नाहीत. एवढ्यासाठी ही पत्रकार परिषद होती. बोला. त्याच दिवशी बंदची हाक होती. बंदची हाक माहीत नाही असं असूच शकत नाही, कारण स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दोघेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला आले होते. तिथे सगळे जुने जाणते आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यांनी सांगितलं की उद्या बंद होणार आहे आणि फार फार तर आम्ही जुजबी इथं येऊ, आम्ही एखादं त्रिसरण पंचशील करू आणि आम्ही निघून जाऊ. परंतु दुपारी 2-3 नंतर जी परिस्थिती बिघडली ती कुणामुळे बिघडली? पोलिसांनी पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही? राज्यामध्ये गृह खातं, गृहमंत्री अस्तित्वात नाही, त्याचा हा परिणाम आहे का? पोलिसांना योग्य ते निर्देश मिळाले नाही का? मग ही जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. की संजय राठोडला का दिली हे उद्धव ठाकरेंना विचारा. अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे. एवढी पूजा चव्हाणची काळजी असते ना बाई, तर ज्या लोकांनी संजय राठोडांना मंत्री केलंय त्या लोकांच्या सोबत आमदारकी उपभोगलीच नसती.
आमच्या सारख्याने ती आमदारकी तोंडावर फेकून मारली असती. दुटप्पी बोलणाऱ्या अशा चित्र विचित्र हलकट प्रवृत्तीच्या लोकांवर काही बोलू नये आपण. मारहाण केली जाते. मारहाण करणारे अधिकारी आहेत PI शरद मरे, PSI कुर्नल, LCBचे PI श्री गुळगान. मला देवा भाऊंना प्रश्न विचारायचा आहे. मी भाऊ म्हटलं पाहिजे ना आपल्याला. होय, आम्ही आमच्याकडून अत्यंत मैत्रीपूर्ण नम्रतेने आणि या राज्याचे पालक म्हणून तुम्हाला आवाहन करतो. तुम्हाला खरंच राज्यामध्ये शांतता हवी आहे, तुम्हाला खरंच राज्यातल्या प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे, तुम्ही पुन्हा आलात ते आम्हाला न्याय देण्यासाठी आलेला आहात ना, तर मग PI शरद मरे, PSI कुर्नल, LCB PI गुळगान या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ सस्पेंड ऑर्डर आम्हाला पाहिजे. हे 3 अधिकारी तात्काळ निलंबित झाले पाहिजेत आणि या 3ही पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी लागली पाहिजे. ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांनी एका माणसाचा जीव घेतला, त्याला इतकी बेदम मारहाण केली, त्यानंतर त्याचा MCR झाला. MCR मध्ये 16 तारखेसाठी मॅटर ठेवलं होतं. 16 तारखेला खरं तर त्याचे त्याच दिवशी व्हायला पाहिजे होती जमानत, पण त्यांनी सांगितलं की तुझी 16 तारखेला जमानत होईल. कोर्टाने सांगितलं की हा सत्र न्यायालयाचा विषय आहे, त्यामुळे सत्र न्यायालयापुढे 16 तारखेला मामला ठेवला जाईल. परंतु त्याला मार एवढा होता आणि त्याला मेडिकलचे उपचार मिळाले नाही, ज्यामुळे या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालाय. सगळं वकील संघटन त्याला भेटायला गेलं होतं. कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, कुठल्याही आंदोलनात कशातही हा विचार नव्हता. तरीही त्याला जर अशा पद्धतीने जर अमानुष पद्धतीने मारहाण केली जात असेल, त्याचे आयकार मी आपल्याला लावून द्यायला तयार आहे. त्याचे सगळे किती लोकांवर तुम्ही कारवाई केली. जर तुम्ही एवढ्या सगळ्या पोरांवर कारवाई करणार असाल, कोविड ऑपरेशनच्या नावाखाली जर एवढ्या सगळ्या पोरांचं आयुष्य भविष्य जर पोलीस बर्बाद करणार असतील, तर निष्पाप जीवांना मारहाण करणाऱ्या पोलिसांचे जे फुटेज आम्ही सादर करतोय त्यांना सुद्धा सस्पेंड करावं लागेल. त्यांची सुद्धा वेगळी चौकशी करावी लागेल. परभणीचं जाळपोळ प्रकरण हे कृत्रिम पद्धतीने तणाव निर्माण करण्यासाठी आणि जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्यासाठी माझा स्पष्ट आरोप आहे की परभणीमध्ये जे काही लोक निवडून आलेले होते, मग ते भाजपचे असतील, परभणी जिल्ह्यातले भाजपचे, शिंदे गटाचे आणि अजून काही अजितदादा गटाचे जे हे लोक वेगवेगळे निवडून आले, मग ते रत्नाकर गुप्तेंच्या सकट सगळे लोक जे कोणी हे लोक निवडून आले, मंत्रीपदासाठी दुसरा कसा मंत्री कुचकामी ठरू शकतो आणि मी कसा मंत्री होऊ शकतो यासाठी म्हणून एकमेकांना शहकार्य करण्याच्या नादात त्यांनी परभणी अशांत केली. याला मंत्रिमंडळ विस्ताराची सुद्धा पार्श्वभूमी होती आणि या शहकार्याच्या नादामध्ये इथल्या चळवळीतल्या लोकांचं, या पोरांचं यांनी नुकसान केलं. ज्या ज्या पोरांवरती गुन्हे दाखल केले याच्यामध्ये ऋतिक उजगडे, तुषार कांबळे, सोमनाथ धोत्रे, संजय खिल्लारे, याच्यासोबतच आकाश अंभोरे, आकाश उजगडे, तुषार सोनकांबळे, रत्नदीप कांबळे, नागेश पैठणे, सुनील भालेराव, रमाकांत हजारे, विजय गावरे, योगेश चव्हाण, इतर 40 ते 50 सगळी शिकणारी मुलं आहेत. तुम्ही म्हणताय ना, काल शपथ घेताना सगळ्या मंत्र्यांनी सांगितलं की आधीचा आकसभाव आम्ही बाळगणार नाही. हा कुठला आकसभाव आहे तुमचा की शिकणाऱ्या पोरांवर तुम्ही एवढे गुन्हे दाखल करता? ही कोणती पद्धत आहे तुमची कामाची? याच्यामध्ये FIR करता जो झालेला आहे तो पोलीस नाईक बाबासाहेब आशुर्बा बिटकर, वय वर्ष 40, पोलीस नाईक, बक्कल नंबर 889, नानलपेठ, परभणी. जो माणूस याच्यामध्ये आरोपी झालेला आहे, याच्यातलं दुसरी FIR, या दुसऱ्या FIR मध्ये जे लोक आहेत याच्यामध्ये म्हणजे किती FIR कराव्यात, किती लोकांवर गुन्हे दाखल करावे हेही सांगितलं. बांगलादेशी हिंदूंना वाचवण्यासाठीचा मोर्चा म्हणून जी लोक भाजपने बाहेर काढली, ही लोक निळे गमछे गळ्यात घालतात आणि निळे गमछे गळ्यात घालून परभणीतल्या या सगळ्या लोकांमध्ये तोडफोड आणि सुरू करतात आणि बदनाम जर ते चळवळीला करत असतील तर अशा लोकांचा बिमोड झाला पाहिजे. यामध्ये ज्या ज्या लोकांवरती या सगळ्यांचे पोर्टफोलिओ बघा तुम्ही ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केले याच्यातला कुणीतरी सराईत गुन्हेगार आहे का? विजय वाकोडे कोण आहेत? विजय वाकोडे, अरे
मंडळी आहेत की सध्या हा माणूस रस्ता हलू शकत नाही. विजय वाकोडेची सध्या शुगर आणि अनेक आजारांनी त्रस्त आहे. जुना जनता पॅन्थरचा माणूस आहे आणि हा माणूस रस्त्यावर येऊन तोडफोड करू शकत नाही. अशा माणसाला कुठे घेता तुम्ही? रवी सोनकांबळे नगरसेवक राहिलेला माणूस, अत्यंत समंजस, परभणीमध्ये शांतता राहण्यासाठी कित्येक वेळा शांतता कमिटीवर काम केलेला माणूस. सुधीर सावळे, साई नरवडे, महादेव ननावडे, काय नावं घेताय? किशोर बोराडे, सतीश भालेराव, विनोद दवले, आत्माराम राऊत, विशाल जेंगले, सूरज खिल्लारे, रमेश मोरे, श्रीशांत भावले, महेश कोकाटे, चंद्रकांत जोंधळे, सिद्धार्थ काकडे, अमोल जोंधळे, सिद्धार्थ रायगोळे, किरण जोंधळे, एका कुटुंबातली अख्खी कुटुंब उद्ध्वस्त, म्हणजे जामीन घ्यायला सुद्धा कोणी शिल्लक नाही राहिला पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशी 20 नंबरचा आरोप, 20 नंबरला एफआयआर मध्ये या माणसाचं नाव आहे. आणि हा सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा स्टुडंट थर्ड इयरचा, जो फक्त आणि फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. याला इतकी बेदम मारहाण केली गेली की याची मारहाण अक्षरशः जणू याच्यावरती एखाद्या घातक शस्त्राने वार करावे अशा पद्धतीची मारहाण जर तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला करत असाल आणि त्याचा बळी जात असेल, भलेही तो एमसीआर मध्ये गेला, त्याचा एमसीआर चालू असताना तो गेला, पण त्याला पोलीस कस्टडीमध्ये अमानुष मारहाण केली गेली म्हणून तो गेला. आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, भाऊ मी सभागृहात काम करत नाही, मी सभागृहात असते तरी आपल्यासमोर हे मांडू शकले असते, पण सभागृहात माझ्या पक्षाचे सदस्य आहेत. माझ्या पक्षाच्या सगळ्या मंडळींना, विधानसभा आणि विधान परिषदेच्या, विधान परिषदेचेही सगळे सदस्य आणि विधानसभेचे सगळे सदस्य, या सगळ्या सदस्यांना मी यावर बोलले. पण त्यांचं असं म्हणणं पडलं की ताई लक्षवेधी घेणार नाही. का लक्षवेधी घ्यायची नाही तुम्हाला? कारण तुमच्याकडे तुम्हाला विरोधी पक्ष नेताही नेमायचा नाही आणि विरोधकांचा आवाजच ऐकायचा नाही. तुम्हाला लक्षवेधीमध्ये हे सगळे प्रश्नच ऐकायचे नाहीत ना, तर मग याला न्याय कोण देणार? जर तुम्ही याला न्याय देणार नसाल आणि 2 दिवसात पीआय, मी पुन्हा रिपीट करते, पोलीस निरीक्षक शरद मळे, पोलीस उपनिरीक्षक तुरनर आणि लोकल क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक गोरगान, या 3 लोकांच्या यांना तात्काळ निलंबित करून जर यांची स्वतंत्र चौकशी सुरू झाली नाही तर 2 दिवसांनी मला स्वतःला परभणीत जाऊन बसावं लागेल. देवाभाऊ, आपल्याकडून माझ्या अपेक्षा आहेत, मागचं सगळं आम्ही पुसून एक नवा अध्याय सुरू करायला तयार आहोत. नवा अध्याय म्हणून नवा गडी, नवं राज्य नाहीये, राज्य जुनंच आहे. पण या नव्या पिढीकडून आमच्या अपेक्षा आहेत की महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी मंत्रिमंडळातून त्यांना बाजूला ठेवलं, बट इट इज नॉट इनफ. आता या लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करावे लागतील. काल जर शपथ घेताना सगळ्या मंत्र्यांनी सांगितलेलं असेल की मी भारतीय संविधानाला स्मरण करून शपथ घेतो की कुणाबद्दलही अधिकचा ममत्वभाव किंवा आकस्भाव न बाळगता निदर्शनास आणून दिलेली कामे पार पाडेल, तर तुमच्या निदर्शनास आम्ही हे आणून देतोय. आता तुम्ही अधिकचा ममत्वभाव बाळगाल का? पोर्टफोलिओमध्ये ज्यांना कुणाला आरोग्य खातं मिळेल आणि ज्यांना कुणाला अन्न औषध प्रशासनाचा कारभार मिळेल, त्यांनी या सगळ्या प्रकरणाची पुढे काय वासनात लावायचे आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि तिकडे लक्षवेधी मांडू देत नसाल तर या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका काय आहे ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण हा हजारो लोकांच्या जीवाशी खेळ होता. या संबंधाने असणारे डॉक्युमेंट प्रिंट मीडिया आणि आपण सगळे घेऊ शकाल. याला जबाबदार कोण, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की 1 महिन्यापासून राज्यामध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, गृह खातं अस्तित्वात नाही आणि गृह खातं अस्तित्वात नसताना राज्यामध्ये 2 महत्वाच्या मुद्दे आपल्याकडे लक्षात आले पाहिजेत की मुंबईमध्ये ड्रग्ज न मिळाल्यामुळे 2 मुलांनी आत्महत्या केली. 1.5 मस्ताजोगमध्ये संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या झाली, ज्याच्यातले आरोपी अजूनही सापडलेले नाही. तिसरं, अंबडमध्ये 11वीच्या तरुणीने आत्महत्या केली 42 कंटाळून. हे अख्खं मुलांचं रॅकेट आहे असं कळतं, जे मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून मुलींना ब्लॅकमेल करतं. याची जबाबदारी गृह खातं म्हणून पोर्टफोलिओ जर जेव्हा खूप सांभाळणार असतील
तर देवाभाऊ या पोर्टफोलिओनुसार या लोकांचं तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल. आणि अत्यंत अत्यंत महत्वाचं या पत्रकार परिषदेचं कोर कारण की का मला इथे यावं लागतंय आणि तुमच्याशी बोलावं लागतंय. साधारणतः 5 दिवसांपूर्वी परभणीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात जवळ असलेल्या संविधानाची प्रती ही उद्ध्वस्त करण्यात आली. ही प्रत उद्ध्वस्त केल्यानंतर साहजिक आहे आंबेडकरी जनतेमध्ये एक संतापाची लाट येणं फार स्वाभाविक होतं. परंतु ती संतापाची लाट येताना जेव्हा ही घटना लक्षात आली, अगदी त्याच वेळेला परभणीतल्या आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हा कलेक्टर आणि परभणी जिल्हा एसपी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. एसपी आणि कलेक्टर हे स्वतः आले. त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला. पुतळ्याला हार घातल्यानंतर आता प्रकरण शांततेत मिटत होतं. आंबेडकरी चळवळीतल्या अनुयायांनी सांगितलं की उद्या आम्ही शांततेत बंद पाळणार आहोत. बंदचं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र त्याच वेळेला एका दुसऱ्या घटनेकडे फार दुर्लक्ष केलं जातंय की त्याच्या ज्या दिवशी बंदचं आवाहन केलं होतं त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीकडून बांगलादेशी हिंदूंच्यासाठी बंदचं आवाहन केलं गेलं होतं, मोर्चाचं आवाहन केलं गेलं होतं. आणि बांगलादेशीय हिंदूंच्यासाठी बंद आणि मोर्चाचं आवाहन करणारे लोक जे होते त्यातल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक गळ्यामध्ये दिले गमचे टाकून परभणीमध्ये अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केला. परभणीमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली. ही दंगल सदृश्य परिस्थिती इतकी मोठी होती की आदल्या दिवशी जर स्वतः कलेक्टर महोदय आणि एसपी महोदय हे स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला गेले असतील तर कलेक्टर आणि एसपी या दोनही अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे की पूर्व प्रतिबंधात्मक काळजी काय घ्यायला हवी. विशेषतः जर त्याच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रणित मोर्चा निघणार असेल तर यातनं काही वेगळं होऊ शकतं याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. परभणीतल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं हे आम्हाला मान्यच आहे आणि त्याचं कोणी समर्थनच करत नाही. पण परभणीतल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं तिथे जी तोडफोड झाली ती तोडफोड नेमकी केली कोण? ती तोडफोड करण्यासाठी जे निळे गमचे गळ्यात घालून जे लोक पुढे आलेले होते ते लोक होते तरी कोण? या लोकांची चौकशी का केली जाऊ नये आणि त्यावर कुणीच का बोलत नाही? हा जो नेमका जो गोंधळाची एकदम परिस्थिती झाली, ज्या कलेक्टर ऑफिसमध्ये एरवी 5 लोक जाऊ देत नाहीत त्या कलेक्टर ऑफिसमध्ये अचानक 500 लोक जातात. म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या तिथे बंदोबस्त नव्हता का? पोलिसांनी पुरेशी काळजी घेतली नव्हती का? पोलिसांनी ठरवून परिस्थिती चिघळण्याची वाट बघितली का? आणि त्यानंतर संध्याकाळी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे मारहाण करण्यात आली या मारहाणीचे अनेक फुटेजेस मी आपल्या सगळ्यांना पाठवू शकेल की फक्त तोडफोडीचे फुटेज ज्या वेळेला सगळे मीडिया दाखवत आहे त्यावेळेला पोलिसांनी एकेका आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांना काय पद्धतीने खिंडीत गाठून मारहाण केली आणि अमानुष पद्धतीने प्रियदर्शनी नगरमधील एक महिला, मी जाणीवपूर्वक नावं टाळते, या महिलेला इतक्या वाईट पद्धतीने मारहाण, झुंबाझुंबी आणि त्या गलिच्छ पद्धतीने तिच्यासोबत वर्तव्यवहार केला, जी अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. याची उत्तरं कोण देणार आहे? यावर कोण बोलणार आहे? काल परभणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला कोण आहे? नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी. सोमनाथ सूर्यवंशीचे काही फोटोग्राफ माझ्याजवळ आहे. पीसीआर झाला सोमनाथ सूर्यवंशीचा. ही सोमनाथ सूर्यवंशीला झालेली मारहाण, काय पद्धतीचा मार लागलाय, ही कोणती अमानुष पद्धत होती? पीसीआर मध्ये तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही पकडला, तुमचा नाकर्तेपणा झाकला. पोलिसांना जेव्हा चौफेर झोड सुरू झाली तेव्हा पोलीस स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशा पद्धतीने अमानुष मारहाण करतात. त्याच्या डोक्यावर मार असतो, त्याच्या उघड जागेच्या ठिकाणी मार असतो, त्याच्या पाठीवर आणि छातीवर मार असतो
आणि हा सगळा मार झाल्यानंतर त्याला एमसीआर होतो. एमसीआरच्या नंतर कोण आहे हा सोमनाथ सूर्यवंशी? हा लॉचा स्टुडंट आहे. हा होता का तिथे? नाही. हा तिथलं व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड करत होता. पोलीस एकाला बेदम मारहाण करत होते आणि जेव्हा पोलीस बेदम मारहाण करत होते त्यावेळेला हा तिथला व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. का रेकॉर्ड करत होता? त्याला काय उत्सुकता होती व्हिडिओ रेकॉर्ड करायची? हा लॉचा स्टुडंट आहे. हा लॉ थर्ड इयरचा स्टुडंट आहे. लॉ थर्ड इयरच्या स्टुडंटला वाटलं की हे कायदाबाह्य चाललेलं आहे, हे इलिगल चाललेलं आहे, म्हणून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि त्याला पीसीआर होतो. इतक्या बेदम पद्धतीने मारहाण केली जाते. मारहाण करणारे अधिकारी आहेत पीआय शरद मरे, पीएसआय तुर्नर, एलसीबीचे पीआय श्री गुरगान. मला देवा भाऊंना प्रश्न विचारायचे. मी भाऊ म्हटलं पाहिजे ना आपल्याला. होय, आम्ही आमच्याकडून अत्यंत मैत्रीपूर्ण नम्रतेने आणि या राज्याचे पालक म्हणून तुम्हाला आवाहन करतो. तुम्हाला खरंच राज्यामध्ये शांतता हवी आहे, तुम्हाला खरंच राज्यातल्या प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे, तुम्ही पुन्हा आलात ते आम्हाला न्याय देण्यासाठी आलेले आहात ना, तर मग पीआय शरद मरे, पीएसआय तुर्नर, एलसीबी पीआय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.